गुड मॉर्निंग. माझी तर सकाळची सुरुवात ना रोज ह्या कृष्णाला कोण ना कोण तर खेळवायला तरी येत असतं, नाहीतर त्याला का नाही न्यायला तरी कोण ना कोण तर येत असतं. तर तो झोपलेला होता. मग पवन आणि रेणूला म्हणलं की परत या. त्या दोघांनी मला ऑर्डर दिली की आज आम्ही घरी तर आमच्या मम्मीच्या फोनवर फोन कर, मग आम्ही खाली येतो. आणि ही समीक्षा, देवऱ्या पुढची साखर मला खायची, आम्हाला दुसरीकडची साखर नकोच आहे. देवाच्या पुढचीच मला ही साखर पाहिजे आणि तीच मला खायची. ही असलं हे खुळ. घेतली आणि बाहेर जाऊन खाते आणि एक 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 कण त्याचा खाईपर्यंत ना सकाळची दुपार झालेली तिला कळत नाही. पहिलं काम करून घेतलं की कृष्णाला अगोदर झोपवून घेतला. तो झोपला की मग आम्ही दोघी पण ना बाकीची कामं करायला तसं रिकाम होतो. म्हणजे आजी होतीच उठला तरी घ्यायला, पण तरी पण कसं असते की लहान मुलं म्हटली की त्यांच्याजवळ कोणी ना कोणीतरी असावंच लागतं. नंतर तो काही झोपेल असं मला काही वाटलं नाही. परत तो उठला आणि त्याला थोडंसं इकडं तिकडं फिरवलं आणि परत आणि आमच्या कामाला लागलो. तोपर्यंत त्याला ना आजीने घेतलेलं होतं. आता हे शंकरपाळी करायला लागलेलं तर नवीन पद्धतीनं त्याला थोडासा का नाही छोटासा आकार देत होतो की वरून दुमडून त्याला आणि खालून दुमडून असा आम्ही आकार देत होतो. आणि जे मसाले केले होते ना ते मी त्याला वरून टाकणार होते. तर सगळे पदार्थ असं झालेले होते आणि इथं श्रेयस आलेला होता आणि परत आणि तो वापस जाणार होता. मग त्याला का नाही थोडंसंच का होईना तर नमकीन खा म्हणलं, तर त्याने तर टेस्ट केलं तर छान झालं बोलला. आणि संध्याकाळचं वातावरण की नाही असं झालेलं होतं. तर असं वातावरण बघायला कोणाकोणाला आवडतं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, तर आवडला तर लाईक करा, शेअर करा.